वसई, विरार, नालासोपारा, MMR पट्ट्यात झपाट्यानं वाढत असलेली शहरं. चौथी मुंबई म्हणून वसई विरार डेव्हलप होतंय. पण ही चौथी मुंबई फक्त 4 दिवसांच्या पावसात पाण्यात बुडाली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वसई विरार पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे तिथलं जनजीवन पूर्णपणे कोलमडलंय. मोठी शहरं असून सुद्धा ओसाड गावापेक्षाही वसई विरारची परिस्थिती भीषण झाली आहे. 3 दिवस लाईट नाही, मोबाईलचे मोठमोठे टॉवर आहेत पण नेटवर्क नाही, बाहेर मुसळधार पाऊस आहे पण घरात प्यायला पाणी नाही, जेवणासाठी भाजीपाला मिळत नाही. स्वतःच्या गाड्या असताना सुद्धा लोक जास्तीचे पैसे मोजून ट्रॅक्टरनं प्रवास करतायत आणि मुंबईची लाईफलाईन लोकल गाड्या ठप्प झाल्यामुळं लोक मध्यरात्री जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. आता वसई विरारच्या या अवस्थेला फक्त अतिवृष्टी कारणीभूत आहे का? तर नाही. वसई विरारवर ओढवलेली आजची ही परिस्थिती गेल्या 10 ते 15 वर्षातल्या मानवनिर्मित संकटाचा परिणाम आहे असंच बोललं जातं. वसई विरारवर पावसामुळे कोणतं संकट ओढावलं? फक्त 4 दिवसांच्या पावसात या चौथ्या मुंबईची तुंबई का झाली? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. राज्यातल्या कोकण पट्ट्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पण 4 जुलैपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला. मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपलं. पण या पावसाचा सगळ्यात मोठा फटका बसला तो पश्चिम उपनगराच्या उत्तरेकडे असलेल्या वसई, नालासोपारा आणि विरार या शहरांना. शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. वसईचा सनसिटी परिसर, एव्हरशाईन सिटी, मधुबन परिसर, मिठागर वस्ती, वसई नालासोपाऱ्याचा गावपट्टा, नालासोपाऱ्यातील तुळींज रोड, आचोळे रोड, डॉन लेन, ST डेपो, नगिनदासपाडा, शिर्डीनगर, उमराळे, गास, नाळा, वाघोली, विरार पश्चिमेचं जुनं आणि नवीन विवा कॉलेज, तिरुपती नगर फेज 1-2, ग्लोबल सिटी, आगाशी रोड, विरार पूर्वेचा फुलपाडा, मनवेलपाडा, साईनाथ नगर, कारगिल नगर. इतकंच नाही तर या तिन्ही ठिकाणी स्टेशनच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. पावसाचा जोर सतत वाढतच असल्यानं आधी ढोपरभर असलेलं पाणी कमरेपर्यंत आलं. लोकांच्या घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रीज, अन्नधान्य तसंच घरातील इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं. गाड्या बुडाल्या, वाहून गेल्या. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळं दुकानदारांचं मोठं नुकसान झालं. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुद्धा पाणी तुंबलं. तर रिक्षा, ST आणि महापालिकेची बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे या सगळ्या परिसराचा एकमेकांशी असलेला संपर्कच तुटला. पालघर जिल्ह्यातल्या इतर ग्रामीण भागात सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. गंभीर आजारी रुग्णांपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नसल्यानं काही सेवाभावी संस्थांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलानं राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार इथे अडकलेल्या अनेकांची गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातून सुटका केली. आता संपूर्ण वसई विरारच पाण्याखाली गेल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सलग 3 दिवस वसई विरारचे अनेक भाग पूर्णपणे अंधारात होते. त्यामुळे मोबाईल, पॉवर बँक चार्ज करायचा सोर्स नाही. इन्व्हर्टरचं बॅकअप सुद्धा संपलं. त्यामुळे वसई विरारमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सलग 2 ते 3 दिवस वीज पुरवठा नसल्यामुळं स्थानिक इंटरनेट सेवा पुरवठादार आणि मोबाईल टॉवर्सचं बॅकअप सुद्धा संपलं. त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क गेलं, वायफाय बंद झालं. त्यामुळे वसई विरारमधल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्कच तुटला. आता बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, महापूर आलाय, रस्त्यांवर पाणी साचलंय, पण लोकांच्या घरात मात्र पाणी नाही अशी परिस्थिती झाली. लाईटच नसल्यामुळं मोटरने टाक्यांमध्ये पाणी चढवणं शक्य नसल्यामुळे लोकांच्या घरातला पाणीसाठा सुद्धा संपला. बाहेर दुकानं, भाजी मार्केट सगळंच बंद असल्यामुळं घरात असेल तेच खाऊन राहावं लागत होतं. त्यामुळे इथल्या लोकांची अवस्था अक्षरशः कास्टवे सिनेमातल्या टॉम हँक्स सारखी झाली. हतबलता आणि फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याशिवाय दुसरं काहीच हे लोक करू शकत नव्हते. आता वसई विरारमधून रोज हजारो प्रवासी नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबईत जातात. या प्रवासासाठी त्यांच्या हक्काचं वाहन म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईतल्या अनेक ऑफिसेसनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं होतं. पण घरात लाईट, इंटरनेट, नेटवर्क नसल्यामुळं वर्क फ्रॉम होम शक्य नव्हतं. त्यात ज्यांचं काम वर्क फ्रॉम होम न होऊ शकत नाही त्यांना नोकरीसाठी घराबाहेर पडणं भाग होतं. हे लोक साचलेल्या पाण्यातून कसेबसे स्टेशनवर पोहोचत होते. या लोकांसाठी काही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरची सुविधा सुरू केली होती. गेल्या 2-3 दिवसांपासून वसई विरार आणि नालासोपाऱ्यात काही ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालक लोकांना स्टेशनवर आणण्याचं आणि स्टेशनवरून घरी सोडण्याचं काम करत होते. यापैकी काही चालकांनी अगदी 50 ते 100 रुपये इतके माफक दर ठेवले, तर काहींनी
प्रवाशांच्या गैरसोयीचा गैरफायदा घेतला. काही ट्रॅक्टर चालकांनी लोकांकडून 500 रुपये घेऊन लूटमार केली. नाईलाजानं प्रवाशांना जास्त पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. मंगळवारी वसई ते विरार स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचल्यानं लोकल अर्धा ते 1 तास उशिरानं धावत होत्या. पण पाऊस थांबतच नसल्यामुळं ट्रॅकवरचं पाणी ओसरत नव्हतं. ट्रॅकच दिसेनासा झाल्यामुळे रेल्वेकडून मंगळवारी वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा संध्याकाळी बंद करण्यात आली. त्यामुळे घरी परत येणारे हजारो लोक वसई, नालासोपारा आणि विरार स्टेशनवर अडकून पडले. काहींनी ट्रॅक्टरनं जायचं ठरवलं, तर काही लोक पाणी भरलेल्या रेल्वे ट्रॅकवरून चालत प्रवास करायला लागले. मध्यरात्री 1:15 वाजता मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात लोकांचे लोंढे वसईहून नालासोपारा आणि विरारपर्यंत रेल्वे ट्रॅकमधून जीवघेणा प्रवास करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीमुळे गेल्या 4 दिवसात वसई विरारकरांनी जे अनुभवलं ते सगळं एखाद्या मोठ्या ट्रॅजेडीपेक्षा सुद्धा कमी नाही, हेच यातून दिसून येतं. आता बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्यामुळं वसई विरारमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते. पण गेल्या 4 दिवसात वसई विरारवर ही अवस्था का आली त्याचीही काही कारणं आहेत. आता वसई विरारमध्ये महापालिका होऊन तब्बल 16 वर्ष झाली आहेत. म्हणजेच या काळात या शहरांचा विकास जास्त होणं अपेक्षित होतं. पण या 16 वर्षात वसई विरारमधल्या समस्या काही कमी झाल्या नाहीत, अशीच इथल्या लोकांची तक्रार आहे. ना रस्ते धड आहेत, ना पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाय केले जातात, असे आरोप लोकांकडून होत आहेत. आता वसई विरारची भौगोलिक रचना बघितली तर इथून समुद्र जवळ आहे आणि समुद्र सपाटीपासून ह्या भागांची उंची कमी आहे. पश्चिमेकडे समुद्र तर पूर्वेकडे डोंगराळ भाग, याच्या मधोमध वसई विरार वसलेलं आहे. आता कोकण किनारपट्टीवर दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांची रचना सुद्धा अशीच आहे. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये डोंगरापासून समुद्रापर्यंत असलेलं अंतर कमी आहे. मुख्य म्हणजे इथे 85% जास्त भाग डोंगराळ आहे आणि नद्या लहान असल्या तरी त्यांचा प्रवाह जोरात आहे. त्यामुळे कोकणात दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये डोंगरावरून आलेलं पाणी समुद्रात वेगानं वाहत जातं. पण पालघर जिल्हा आणि विशेषतः वसई विरारमध्ये बराचसा भाग हा सखल प्रदेशाचा आहे. त्यामुळे इथे पाणी वाहण्याचा वेग कमी होतो आणि ह्या भागात पाणी साचतं. त्यात मुसळधार पाऊस आणि समुद्राला मोठी भरती एकाच वेळी आली तर पाणी साचण्याचं प्रमाण वाढतं आणि हा भाग पाण्याखाली जातो. आता ही भौगोलिक रचना तर कोणी बदलू शकत नाही. ज्या प्रमाणात आज पाऊस पडतोय त्याच प्रमाणात तो याआधी सुद्धा वर्षानुवर्ष पडत आलाय. मग गेल्या काही वर्षातच इथे पाणी साचण्याच्या घटना दरवर्षी का व्हायला लागल्या, तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वसई विरारमध्ये झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या. गेल्या 15 वर्षात वसई विरारमध्ये लोकसंख्येचा फुगा झालाय आणि तो सतत मोठा होतोय. मुंबईत ज्यांना घरं परवडत नाहीत असे स्थलांतरित लोक स्वस्तात घरं घेण्यासाठी वसई विरारमध्ये येत आहेत. तर मुंबईत चाळींमध्ये खोली दीड खोलीत राहणाऱ्या लोकांना कमी पैशात इथे मोठी घरं मिळत आहेत. मुंबईत चाळीतल्या घराचं सुद्धा 15,000 भाडं अगदी सहज मिळतं. त्यामुळे ही घरं भाड्यानं देऊन हे लोक वसई विरारमध्ये सोसायट्यांमध्ये गर्दी करायला लागलेत. अनेक अनधिकृत झोपड्या आणि बिल्डिंगी सुद्धा इथे उभ्या राहिल्यात. साहजिकच वाढत्या घरांची गरज भागवण्यासाठी मिठागरं, शेती आणि पाणथळ जमिनींवर बांधकामं सुरू झाली. नैसर्गिक नाले आणि ओढ्यांवर सुद्धा भराव टाकण्यात आल्यामुळं पाणी शोषून घेणारे नॅचरल सोर्सेस बंद झाले. पाणी वाहून नेण्यासाठी गटारं तर बांधली आहेत, पण अनेक ठिकाणी लहान लहान गटारं मोठ्या गटारांना जोडण्यात आलेली नाहीत आणि वाढत्या घरांमधल्या सांडपाण्यासाठी ही गटारं सुद्धा अपुरी पडतायत. नाल्यांमध्ये असलेल्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही. कोट्यावधी खर्चून प्रशासनाकडून नाले साफ तर केले जातात, पण नाल्यातला गाळ आणि कचरा अनेकदा बाजूलाच काढून ठेवला जातो. त्यामुळे एका पावसातच हा सगळा गाळ आणि कचरा पुन्हा नाल्यात शिरतो आणि नाले ब्लॉक होतात. रेल्वे लाईनच्या शेजारी सुद्धा बांधकामं वाढत गेल्यानं थोड्याशा पावसात सुद्धा रेल्वे रूळ पाण्याखाली जातात. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेकडून नाले रुंदी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात नाहीत, अशाच तक्रारी वारंवार येतात. 2018ला आलेल्या पुरानंतर महापालिकेनं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी आणि IIT यांच्या सत्यशोधन समितीची नियुक्ती केली. या संस्थांनी वसईच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून महापालिकेला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात कलवट बांधणं, नैसर्गिक नाले मोकळे करणं, धारण तलाव विकसित करणं, रस्त्यांची उंची वाढवणं यांचा समावेश होता. मात्र आजही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नसल्यानं अडचणी कायम असल्याचंच पाहायला मिळतं. त्यामुळे वसई विरारमध्ये दरवर्षी पावसाळ्यात जे संकट येतं त्याला फक्त मोठा पाऊस जबाबदार नाही,
तर वाढती लोकसंख्या आणि ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा संताप इथले नागरिक व्यक्त करतायत. त्यामुळे वेळीच अतिक्रमणं हटवली नाहीत आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर वसई विरारकरांचे प्रत्येक पावसाळ्यात असेच हाल होणार का, असा प्रश्न आता विचारला जातोय. या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? वसई विरारवरच्या या संकटाला जबाबदार नक्की कोण? पाऊस, माणूस की प्रशासन? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.